नाव सुटतो मला असाच करतो तू रानमाळ अख्खा माळ चावून खायली हो. ह्यो आमुष्याला झालाय, ह्यो पौर्णिमेला झालाय आणि हे दोघ ह्यो ह्यो गटर आमुष्याला झालाय आणि तो गिरणात गावराय गिरणात. तो म्हणजे हा आमुष्याला झाला, तो पौर्णिमेला झाला, तो गटार आमुष्याला झाला आणि तो ग्रहणात सापडला. आणि काय हो तुम्ही कोणत्या दिवशी जन्मले? मी एकादश. पांडुरंग पांडुरंग थोडा जवळ पाहिजे म्हणजे टकलं फटका बसला असता. काय टाकल्यावर लांब उभा जाऊ नको ना वेळ काय टाकल्यावर लागता आणि तिची टाळ आत गेली. टाळू आत गेली त्याच्या मायला टाळू आत गेली म्हणतो. काय हो बसून बघते तुमचे नाटके. कोण आहे कोण तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोण आहे मी? पुष्पा नाम सुन के नेशनल खिलाड़ी समझे है क्या? इंटरनेशनल हूं मैं इंटरनेशनल. तुझ्या घरा हे जे मी काय करतोय हे तुम्हाला वाईट वाटतंय? वाईट वाटून घ्यायचं नाही बाई. तुम्हाला मी छोटस उदाहरण देतो. हा तमाशा आहे. तमाशा म्हणजे मराठी भाषेचा मराठी तमाशा, रांगडा तमाशा ही जिवंत लोककला आहे. ह्या लोककलेतून सोंगाड्याच्या तोंडातनं माझ्या तोंडातनं एखादा अबदर शब्द निघतो किंवा एखादी ऍक्शन वेगळी होती. मनाला लागून घ्यायचं नाही. सांगू तुम्ही टीव्ही बघता? टीव्ही आईला टीव्ही बघता म्हणून सिरियल बी बघत असतात. आईला मग सिरियल बघता बघता मध्ये जाहिरात येते काय? जाहिरात येते. म्हणजे जाहिरात कोणची बी असती, चड्डीची असती, बॉडीची असती, शेंडची असती. अहो एका मुलाने बघला शेंट मारला तर त्याच्या माग 50 पोरी चड्डी उपळतात. हे आपण डोळे वाचून फॅमिली घेऊन टीव्ही पुढे बघतो. मग तमाशालाच काय नाव ठेवतो? बरोबर आहे का नाही मंडळी? म्हणून म्हणतो ही जिवंत लोककला आहे, ह्याला तुम्ही नावं ठेवू नका. आणि त्यातूनही एखादा अबदर शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर माफी असावी. या अवसरात या, जवळ या, जवळ या. पण बाई एवढ्या सुंदर मुलं आहेत म्हणून लग्नाला कोण तर आला असेल? लग्नाला बोलवा ना. बोला. काय आगे मग उठलं का? कुठे वाडायच्या नावालाच गावा? कुठे 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 हीच का ती? वा 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 कोमल.
इकडे माझी बोकडं उठायला लागली ना. हाय असं माझं बोकडं आहे ती. ह्यांना कळत का हिला बोलायला सांगा. आता बोलायला नमस्कार. हॅलो लवकर आहे का? काय करू कोण नाही घावलं म्हणून तुला मध्ये घातलं. हो बाई हे मी नाही हाणलं बरं का हिला. हिला बोलायला सांगा एकदाच. आता बोलायला नमस्कार. परत एकदा सांगा बरं तुमची हातवारी मला कळली नाही हो. सांगा सांगा.